अध्याय 13 श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशीधर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र. अध्याय आधी वाढले. 12 अध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसू पाहती. परी झाले व्यर्थची या स्वयंपाकाधिक करावयाची लज्जा वाटतसे त्यासे. तया ते कैके समयाशी काय बोलती समर्थ निर्लज्जाशी सानिध्य गुरु असे जाण निरत्तुरू ऐसे बोलता व सद्गुरु. बाळप्पा मनी समजला सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे. तिने सेवेकऱ्याच्या नेत त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलून करी सर्वाचा अपमान. परी बाळप्पा पूर्ण विश्वास होता तिचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघुशंका लागता स्वामीशी बाळप्पा ते उठवले. तैपासून बाळप्पाशी त्रास देत हरनिशी घराने सांगता समर्थाशी बाई ते शब्द ताडती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः त्यांच्या घरी येत. तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जायला. एक तपापर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयाची से दरवर्षा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात. वर्तमान वर्तले कोण्या भक्त समर्थाशी अर्पिले होते चंद्रहाराशी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घातला राणीची मनात विचार येती त्वरित. बाळप्पाची सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलती तो आहे चोळाप्पा जवळी ये. एकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळाप्पा जवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार. राणी साहेब मागती. चोळाप्पा बोले तयाशी हार नाही आम्हापाशी. बाळप्पा ठेवतो तयाशी तुम्ही मागून द्यावा की ऐसे ऐकून या उत्तर. गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापाशी चंद्रहार. परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे ऐकून बोलणे. जमादार पुढे पुसे चोळाप्पा पाकारणे. जबाब दिला चोळाप्पाने. बाळप्पा देती तरी घेईजे ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळाप्पाशी ऐकून कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईंनी गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्पाने करी तो होता आजवरी. तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवल परी. बैसली समर्थांचे स्वारी भक्त मंडळी वेष्टित. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी. तयांशी करून या झोळी समर्थ करी घेतली. अलग शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. जोडी घेतली समर्थे. काय असे उनेतेने जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 2 रुपये टाकीत आणून न लागता एक क्षण 100 गणती झाली. जोडी चोळाप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळाप्पा तुझे फिटले रीन स्वस्त आता असावे. पाहून या द्रवाशी आनंद झाला तयाशी. परीन झाले मानशी. श्रीच चरण अंतरले. चोळाप्पाशी दूर केले. बाईशी बरे वाटले. असे काही दिवस गेले. बाळप्पा सेवा करीत आती. कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी जागवून दृष्टोत्तरी ताडण करीत बहुसाळ. ते ऐकून या बाळप्पाशी दुःख झाले मानशी. सोडून स्वामीचरणाशी म्हणती जावे येथून या. आज्ञा समर्थाशी घेऊन म्हणती जावे येथून या. करिता दुसरे दिनी समर्थाजवळ पातले. तेव्हा एका सेवेकऱ्याचा बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनास येत त्याशी आसन दाखवावे. बाळप्पा येतात त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निज म्हणे आज्ञा आपण मिळेना. कोठे मांडावे आसन. विचार पडला त्या लागून तो त्याचं रात्री स्वप्न. बाळप्पाने देखील श्री मारुतीचे मंदिर. स्वप्ने आले सुंदर. तेथे जाऊन या सत्वर आसन त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत. हिशब ठेवीत जपाचा काढून दिले बाळप्पाशी. आनंद झाला बाईशी. गर्व भरती कोणाशी म्हणे नाशी झाली. सुंदराबाईशी या करावे दूर. समर्थाचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविले. परी राणीची या प्रीतीबाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. त्यासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. परी राणी सभिऊन या तैसे न केले. तयाशी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करता कारभार ऐसे ऐकून या उत्तर बर्वे म्हणी समजले. मग त्यांनी का त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी. कैद करून या बाईशी आणावे म्हणती तत्वरी फौजदाराशी. समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीच्या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमनी व्यवस्था केली असे निरुपाय. मग सेवा करावयाशी घेऊन गेले बाळप्पाशी. म्हणती देऊ तुमाशी पगार सरकारातून. बाळप्पा बोलते तयाशी दरवश नाही आम्हापाशी. आम्ही निर्लोभ मानशी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्ताचा सांगू न करविले श्रीने उद्यापना. हिशेब जपाचा घेतला बाळप्पाने चाकरी. एक तपास सरासरी केली उत्तम प्रकारी. समर्थ ते प्रिय झाले. दृढ निश्चयाने भक्ती देशी सद्गुरुचरणे आसक्ती. तेने येत मोक्षाती. अन्य साधने व्यर्थची अवघेच करते दांभिक भक्ती. त्यावरी स्वामी कृपा न करीते सद्भावे ते नमस्कारिती. त्यावरी कोती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्रदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा भक्त प्रसूत त्रयोदशोऽध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते 13 अध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु.
अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी अगरना, जय जयाजी परमपावना. दीनबंधू जगद्गुरु प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण, अंती द्यावे स्वामी चरण. शुद्ध मन करून या प्रातःकर्मी आटपून मग बेसावे आसनी. भक्ती धरून या स्वामी चरणी पूजन करावे. विधियुक्त एकाग्र करून मन घालावे. शुद्धदक स्नान सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावे. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामीच्या षडोपचार त्यारे पूजन करावे. सद्भावे करून धूपदीप अर्पण नमस्कार करावा. मग करावे प्रार्थना. जय 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 गणना परात पलाकाय वसज्ञा ब्रह्मानंदा इतिवर्या. जय 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 ब्रह्मांड पुरुषा लोकपाल सर्वेश अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्व साक्षी करून आल्या भक्त जनतारा अनंत रूपे नटलाशी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तू पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक बाला ते समग्र तुझं रूपे नटलाशी करता आणि करविता तुझं अवियानी होता दाता आणि देवता तुझं समर्थानीचे जंगम आणि स्थिर तुझं व्यापिले समग्र तुझं लागी मध्याग्र कोटे नसते पाहता असून या निर्गुण रूपे नटलाशी सगुण द्याता आणि द्याता तुझं एक विशेष वेदांचा सारखं साजरे शास्त्रात नावरे विष्णू शंकर एकसरे कुंटी जारी सर्व मी केवळ अल्पमती करू किंवा आपली सुधी सहस्त्रमुख निश्चिती षणलाख्याती वर्णिता दुर्डते विला चरणी माता रक्षा मत समर्था कृपा कटाक्षे दिनानाथा दासाकडे पाहावे. आता इतुके प्रार्थना आणावी. जे आपल्या मना कृपा समुद्री आम्ही आश्रय दे. जे सदैव पापताप दैन्य सर्व जाऊन निरसून ये लोक सुखी जाऊन परलोक साधन करवावे. दुस्तर आभो सागर याचे पाय पलतीर नाम तर निसाचार प्राप्त मजला ते आशा मनुष्य तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बुली नाना न बाधत तुझ्या कृपे किती वर्ण आपले गुण द्यावे. माझं सुख साधना ज्ञान दिमिरणी सोन ज्ञानार्क हृदय प्रकटपै शांती मनी सदा वसो हृदय विहान नसो सदा समाधान वसो. तुझ्या कृपेने अंतरी व दुःखे निर्सो तुझ्या भजन चित्त असो वृथा विषयांची नसो वासना आहे मना ते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो पंत व्यवहारी वर्तता नुपराध भांती चित्तांगी नाही सत्य सत्य विजय सर्वदा आप्तवर्गाची पोषण न्याय मार्गावलंबन इतकी द्यावी. वरदान कृपा करून समर्थ असून या संसारात प्राशुंत नाना अमृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजला घे. अशी करता प्रार्थना आनंद होईची समर्था संतोषिनी तत्वता वर प्रसाद करतील. गुरुवारी उपोषण विधिक्त करावे. स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा सडक्षारी मंत्र पितींच पावा होरात्र तेने सर्वार्थ पाहिजे. प्रसंगी मानस पूजा करता तेही प्रिय होय. समर्थ स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील कैसे करावे. स्वामी भक्त हे नेहमी मतिमंद परी असता शुद्ध चित्ती तैशी भक्ती श्रेष्ठ पै आम्ही आहो. स्वामी भक्त मिरू नये लोकात जयाशी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा ऐकोत बायक भक्त. चतुर्दश अध्याय गोडाय. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 15वा. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जळता चारी पुरुषार्थ येते. आता बापताप दैन्यवार्थ तेने तेथे काही न उरेचे सर्व कामना पुरवणी अंती दावी ती सुरभुवन जे नर करीते नामस्मरण ते मुक्त. याचं देही मंगळवेळी ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयाशी स्वतंत्राची भीती ते नसेची ज्याची या चित्ती सदा अरण्यात वस्ती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूपी येते. ऐसे त्यांच्या वाटी चित्ती ते करता स्वामी भक्ती जन हसती तयाती. त्यावेळी मंगळवेड्यात सपातेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थितीच्या याची. तो एके दिनी फिरत फिरत सहजवना माझे जात. तो देखील श्री समर्थ दिगंबर येती राज कट्यांकशया करून तियेवर केले शयन. ऐसे नवल देखुनी लोटांगण घाली तसे अष्टम भावे दाटून या माथा ठेवी श्रीचरणी मने कृपा कटाक्षे करून या दासाकडे पाहावे. स्वामी चरणाचा स्पर्श होता ध्यानी झाला तो तत्वता कर जोडून या सविता झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषली येती. वरद हस्ते ठेवी ते तत्काळ मस्तक विनितयांचे बसप्पाचे श्रीचरण. मग मन जडेले ते पासून या राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्यानंदे. मग बसप्पाची कांता ऐकून यायशी वार्ता करीत असे कांता म्हणे घर बुडाले बसप्पा येता गृहासी. दृष्णोत्तरी बोले त्याशी म्हणे सोडिले संसाराची वेड काय लागले. परी बसप्पाचे चित्ते स्वामी चरणी आसक्त जनापवादन भीती नसे चाड कोणाची. एके दिवशीच्या अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करत तव झाली असे रात्र घोर दम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणी. दोन प्रहर होता रजनी समर्थ उठून या बेसले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत परवेशले घोर अरण्यात क्रूर श्वाप देव ओरडती. परी बसप्पाचे चित्ते न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली उरती. देह बाणांचा शिच्या तो समर्थ केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ ते जे अग्नी समान पादस्पर्श सर्पा झाला. बसप्पा बाणावरी आला अपरिचित देखिता सर्व समूह चो इकडे वृक्ष शाखा अलौकित. तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहून या ऐसी परी भयभीत झाला. अंतरी तो याशी मधुर उत्तरी समर्थ काय बोलले. भिवू नको या समयी जितके पाहिजे तितको घेई न करी अनुमान काही देव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन या अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळून सर्पत्वरित सत्वर उचलून या घेत
तव सर्प झाले गुप्त तेजे नष्ट झाले तिथून या परतले सत्वर ग्रामा माझे आले बसप्पा सहित बसले समर्थ एका देवळी तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून या पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त जाहला ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतकरणी माथा ठेवी स्वामी चरणी प्रेम अश्रुनयनी वाहती त्यासे बोलती यतीश्वर घरी जावे तो सत्वर सुखे करावा संसार दारापुत्र पोशिजे असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अध्यातरी इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा भाविक परिसुत पंचदशोध्याय गोढा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु श्री स्वामी समर्थ।